2 तप केले पूर्ण. विजय भाऊ ऐका, मला तो दिवस आठवतो का? आठवतो तो दिवस आठवतो. कोणता? लग्नाचा. तेच मला म्हणायचं होतं, लग्नाचा. तुम्हाला सगळ्याला ज्यांचं ज्यांचं लग्न झालं त्यांनी हातवर करा बरं. खरंच बाबाचा सप्ताह इथं घेतला तुम्ही, लय बरं केलं. एका ब्रह्मचार्याचा सप्ताह ब्रह्मचार्याच्याच गावात पाहिजे महाराज. एवढे ब्रह्मचारी या गावात तुम्हाला भेटले कुठं? एवढे ब्रह्मचारी, बाबा बाबा ब्रह्मचारी. महाराज तुमचं नाव काय झालं? नाही ना? ऋषी महाराज आहे का? ह्याचे लग्न झालेत का नाही? हातवर केला काही नाही? काय केलं नाही सांगू का? हे लग्नाला एवढे वैतागले, हातवर करायची वासनाच होत नाही. ऋषी महाराज तुमची वेळ गेली नाही अजून, सावध व्हा महाराज. झालं म्हणून तर मला वेळ गेलेली नाही. अहो सावधान, तिथपर्यंत वेळ जात नाही. बघा, विचार करा. एक गुरुबंधून आपल्याला सल्ला दिला होता, नाही तर विजूभाऊ आपलं विजूभाऊ तो दिवस आठवतोय का? आठवा ना विजूभाऊ, तो दिवस आठवला का? मला सांग, तुमच्या लग्नाला किती माणसं होती अंदाजे? 500. ऐका विजूभाऊ, तुम्हाला संसारात गुतवाय 600 माणसं आली होती. लावण्यामुळं संसारी गोबी ती माणसं ढिल्लेच पडत नाहीत महाराजी माणसं. आता माझं वय 43 आहे. आता काय सांगू, कीर्तनात सांगण्याजोगं देवाशी शपथ नाही महाराज, पण तुम्ही जवळचेत म्हणून सांगतो. 2 महिन्यापूर्वी एकानं मला सोयरी काढली. आता काय सांगू तुम्हाला. त्याला म्हणतो, भाऊ माझं वय 43 आहे, तिचं 39 आहे. ती बी तुमच्यासारखी थटलेलीच आहे. मला असं तुम्ही हुशारायचं. त्याला म्हणलं, अरे भाऊ माझं वजन 105 आहे, तिचं 98 आहे. म्हणजे तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला म्हणतो, का डोक्यावर पडला का काय? अरे मी महाराज आहे, ती बी महाराज आहे. भले विचित्र लोक. लावण्या मोह बस झालं, कामापुरतं बस झालं. विजय भाऊ मी तुमच्याशी बोलत होतो. किती आले होते? 200. म्हणजे संसारात गुतवाय किती आले होते? 600 माणसं. आता ऐका बरं, आता साथ दिली, पाठिंबा काढायचा नाही. खरं सांगा, त्याच्यानंतर घरात कटकटी झाल्या कोणाच्या? हा तेच मला म्हणायचं होतं, तेच मला म्हणायचं. मला दुसरं काहीच म्हणायचं नाही. कटकटी होणार कोणाच्या? होतात का नाही? होतात. मग त्या कटकटी सोडवायला त्या 600 जणातलं कोण कोण येतं? तिथं मात्र आपोली आपण. ऋषी महाराज सावध, अजून वेळ गेलेली नाही. सोडा है ना. आणि मग लक्ष द्या ना, एक वाक्य ऐका. समारोपात आलोय आपण, असं म्हणत 11 वाजत असतो मी. ऐका ऐका. मग साधा विचार करा, बायकोच्या तावडीतून सोडवायला कोणी येत नाही, तर मायेच्या तावडीतून सोडवायला हे कशी कामी येते? पण ते कोणी सोडवी नाही का? सद्गुरू वाचून आमच्या जीवनातला श्रम संताविन प्राप्ती नाही. म्हणून तुमच्या जवळ आलो आणि विश्रांती पावलो. एकच ओवीत विश्रांती सिद्ध करतो. तुमची दिठी वियेचे ओले. काय गोड ओवी तुमची दिठी वियेचे ओले. सासिन्नले प्रसन्नतेचे मळे. ती सावली देखुनी लोडे. श्रांत जेमी विश्रांती पावलो. आता विश्रांती अनिष्टाची निवृत्ती झाली, पण सांभाळा उत्तरी. पुढच्या काळात तुम्ही सांभाळलं पाहिजे, कारण आमचं तत्वज्ञान अनिष्टाच्या निवृत्तीवर थांबत नाही, पण इष्टाची प्राप्ती आहे. उत्तरी म्हणजे उत्तर काळात सांभाळा, आणि उत्तरी म्हणजे महावाक्याच्या उपदेशानं सांभाळा. सांभाळा उत्तरी, कारण वाढले अंतरी प्रेमसुख. आता प्रेम सुख वाढले, विषय सुख नाही आता वाढलं. आता तुमच्या सवासात आल्यावर कळू आले, कमळापती आपुले कोणीच नव्हते. वाढलं, सांभाळा उत्तरी. ते प्रेम किती वाढलं. डौरली हे काया कृपेच्या उरशे. त्या कायेनं, त्या प्रेम सुखानं काया एवढी डौरली किती. कंठावरोध, रोमांच, स्वरभंग, वेपतो वैवर्ण्य, अश्रू, प्रलयम इत्यष्टो सात्विका मतः. कंठे प्रेम दाटे, नैनी निरलोटे. नाम आठविता सद्गदित कंठ. प्रेम वाडे पोटी ऐसे करी. रोमांच जीवन आनंद अश्रू नेत्री. अष्टांग हे गात्री प्रेम तुझे. डौरली हे काया. आणि तुमच्या जवळ जोपर्यंत आलो नाही ना, तोपर्यंत मी साशंक होतं. अहो मला सोडविल कोण?
कैमी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ही शंका होती. पण ज्या दिवशी तुमचा संवाद झाला, आता माझ्या लक्षात आलं, नवे अनारीसे उद्धरलो. आता माझा उद्धार होणार म्हणजे होणारच. कारण धरतीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ तलाळा त्यांचा. तुम्ही सामान्य नाहीत, तुम्ही अच्युत आत्मेनेचे निर्धारी, मोक्ष तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी एराशी हाती न धरी, अशी एक ना ती भागवतातली ओवी आहे. ओवी चुकते, माफी मागतो. हो, तो जेवती वास पाही तेवती सुखाचीच सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोध, नवे अनारीसे उद्धरलो. मग आता एकच करा, मला आज सप्ताह चालू केलाय, काल्यापर्यंत आम्हाला सांभाळा. काल्यापर्यंत नाही, आम्हाला मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळा, एवढी प्रार्थना करतो. पण हे संत भेटले कसे? आम्ही या जन्मात काय पुण्य केलं माहित नाही. आम्ही संस्थेच्या दारामध्ये आलो, पण नाही आम्ही संस्थेचं काय केलं. काय केलं काय आम्ही संस्थेकरता, काय केलं जोग महाराजा करता. पण एक लक्षात येतं, तो का म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा उढवला, पूर्व जन्मी सुकृते थोर केली, ती मज आजी फळासी आली, परमानंदू मानशी भेटी झाली या संताशी. तो का म्हणे मज न घडता सेवा, मला सेवा घडलीच नाही. हो, सापडविले वाटे जाता, सत्यगुरु राये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. मला सेवा काही घडली नाही, पण माझं पूर्वजन्माचं सुकृत उदयाला आलं. पिंगला आदल्या जन्मीची तपस्विनी ब्राह्मणी होती, ब्रह्मचारिणी होती. नाडी पाण्याकरता वैद्य आला, 3 बोटाच्या स्पर्शानं परपुरुषाच्या स्पर्शाची वासना निर्माण झाली, वेश्या झाली. पण पूर्वजन्मीच्या पापानं 3 बोटानं वेश्या व्हावं लागलं, 3 बोटाच्या स्पर्शानं. पण पूर्वजन्म पुण्याचा ठेवा ओढवला. एके दिवशी परपुरुष आला नाही, संतप्त झाली. विठ्ठल बाबा घुलेंचं प्रसिद्ध आणि सदैव वापरलं जाणारं उदाहरण आहे, संतम असलेला समीपम, माझं स्वरूप असलेला संतम समीपम रमणम, रमण्यास योग्य असणारा, संतम समीपे रमणम रतिप्रदम, आनंद प्रदान करणारा, नित्यम शाश्वत असणारा. इम विहाय, हा आत्मपुरुष मी त्यागला, आणि अकामदम दुःख भयादिशोकम, अशा परपुरुषाची मी वाट पाहते. एक वाक्य आहे नाना तिथे. पिंगलीला त्या दिवशी वैराग्य का निर्माण झालं, त्याचं कारण म्हणे आधी नाही निर्माण झालं, त्या दिवशी झालं. त्या दिवशी काय झालं, कारण त्या नगरीमध्ये दत्तप्रभू सारखा महात्मा आला होता म्हणून. दत्तप्रभू पूर्व पुण्य ठेवा ओढवला. दत्तप्रभू पिंगला ज्या नगरात आहे त्या नगरामध्ये आले, आणि तिचा पूर्व पुण्य ठेवा ओढवून भाग्य उदयाला आलं. आमचं सुद्धा असंच काहीतरी असेल. आम्हाला मोठे बाबाच्या चरणाची सेवा करण्याचं सौभाग्य या जन्मात नाही आमची योग्यता. एरवी आम्ही बसण्याच्या जवळ योग्यतेचे नाही, त्यांचे नाव घेण्याची आमची योग्यता नाही, पण त्यांचा सेवा करण्याचं, त्यांना डोळ्यानं पाहण्याचं, त्यांना हाताने स्पर्श करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. त्याचं एकमेव कारण पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विठोबा रखुमाई, चला लवकर.
श्रीनयुक्त असणाऱ्या संतांच्या चरणाला आम्ही नमस्कार करतोय. एकच प्रार्थना करतोय, आज आशीर्वाद रूप मंगल म्हटलं तरी चालेल, नमस्क्रिया रूप मंगल म्हटलं तरी चालेल, आणि श्री शब्दातून वस्तू निर्देश रूप मंगल म्हटलं तरी चालेल. असं मंगलाचरणाची त्रिसूत्री असणारा हा अभंग, मंगलाचरणाचा त्रिवेणी असणारा हा अभंग, आणि या त्रिवेणी मधला प्रयाग वट म्हणजे आमचे सद्गुरू मोठे बाबा आहे, ते ध्यानात ठेवा. अशा प्रयाग वटाला नमस्कार करतो, ज्यांनी आम्हाला आयुष्यभर छत्रछाया दिली. ती छाया एवढी पोक्त दिली, एवढी पूर्ण दिली की आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत ती सावली आम्हाला कमी पडणार नाही, तो प्रेमपाना कमी पडणार नाही. एकच प्रमाणात जर सांगायचं ठरलं तर चौधारी क्षीर ओळली आमोप आणि धाले सनकाधिक सिद्ध मुनी असे बाबा. अशा बाबाचा उत्सव करण्याचं भाग्य यावर्षी वरखेडे या गावाला प्राप्त झाला. तुमच्या भाग्याचं कौतुक वाटतं. सगळ्या महाराष्ट्राची, सगळ्या भारताची दिवाळी संपली, पुढच्या दिवाळीला 10 महिने बाकी आहेत. काय ग्रामस्थ तुम्ही भाग्यवान आहेत, तुमची दिवाळी चालू झाली आज. तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा, सगळीच दिवाळी. एरवी व्यवहारातल्या दिवाळीला लाडू करंज्या आहेत, ज्या सकाळी रात्री खाल्ल्या नाना सुद्रव्य गोमटी, शरीरे झाली पैठी, होणे टाके किरीटी मलोची जेवी. पण इथं मात्र कोणता फराळ आहे, सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे. असं एरवी व्यवहारामध्ये कपडे घातले जातात, इथं मात्र कोणते कपडे, इथं कपडे कोणते आहेत? अलंकार. गुरुवर्य मारुती बाबा सांगत असतात, संतांच्या संगतीत ज्ञानाचे अलंकार, संतांच्या संगतीत योगाचे अलंकार, आणि संतांच्या संगतीत भक्तीचे अलंकार. ज्ञानाचे अलंकार कोणते आहेत? अभयम सत्व संशुद्धीर, हे गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, हे किंवा अजून ओवी देऊ का एक ओवी 5व्या अध्यायातली, ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव, नाना अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, हे ज्ञानाचे अलंकार. आता योगाचे अलंकार काय? योग सुखाचे सुहळे, स्नेवका तुझे नि स्नेहाळे, सोमसिद्धीचे लळे, पाळीशी तू आधार शक्तीची अंकी, वाढविशी सकौतिकी, हृदयाकाश पल्लकी पर्यदेशी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करशी मन पवनाची खेळणी, अनु हाताची बाळ लेणी लेव, आत्मसुखाची बाळ लेणी लेवविशी, हे योगाचे. आणि तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ, शृंगारिले बाळ कवतुके, अष्टसात्विक भाव, हे भक्तीचे अलंकार आहेत. असे अलंकार आपल्याला या सोहळ्यात ऐकायला भेटणार आहेत. मग सर्व मंडळीला विनंती आहे, उद्याच रात्रीचं कीर्तन आहे, परवा तर सकाळी कीर्तन आहे. या दोन्ही कीर्तनाचा भरभरून प्रतिसादानं आनंद घ्या. आणि महाराष्ट्रातील ख्यात कीर्तनकार मंडळी येणार आहेत, यांचा सगळ्यांचा श्रवण सुखाचा आनंद आपण लुटावा अशी प्रार्थना करून तुकाराम 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 एकदा सगळ्यांनी, सगळ्या मंडळींनी बेंबीच्या देठापासून एकदा पुंडलिक वरदाचा गजर करायचा. कृपया उठू नका. पुंडलिक वरदा सद्गुरु जोग महाराज की, सद्गुरु मोठे बाबा की. धन्यवाद. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. खाली बसा, खाली बसा. एक मिनिट, खाली बसा, खाली बसा. उठू नका. खाली बसा. अय मावशो, तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ उठला तर माय बस ना, माय जिल्हा परिषद वर स्टे आलेला आहे, बस माय थोडी. हा बस. आणि ही शिस्त आजच नाही, काल्याच्या कीर्तनापर्यंत कोणी उठायचं नाही. उठलं तर अवघड होईल. ज्ञानदेव तुकाराम होईल, टाळकरी सगळे जागेवर बसतील आणि सूचना दिल्याशिवाय कोणी जागा सोडू नये. ही विनंती नाहीये, व्यासपीठाकडून आज्ञा आहे. बोलिले कुरे श्री गुरु मोठे बाबा की जय. रामकृष्ण हरी. जरा जोरात बोला, रामकृष्ण हरी.
अनंत कृपामूर्ती भगवान पंढरीश्वर परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने ए बोलू नका रे, खाली बसा जागेवर. स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य मोठे बाबा यांचा पुण्यतिथी सोहळा गेल्या 15 वर्षापासून अविरतपणे चालू असणारा हा महोत्सव यावर्षी श्री क्षेत्र वरखेडे या नगरीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचा आरंभ आज झालेला आहे. गेल्या 1 वर्षभरापासून या वरखेडी ग्रामस्थ आणि वरखेडी भजनी मंडळ सर्वांच्या अतिशय प्रयत्नाने कष्टाने गावातील सर्व तरुण मित्र परिवाराने माता भगिनी पुरुष वर्ग सर्वांनी घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाला आलेले हे फळ आपल्याला समोर दिसतंय. खऱ्या अर्थाने आज ज्यांचं कीर्तन आपण श्रवण केलं, महाराजांना सुरुवातीला काल्याचे कीर्तन दिले होतं, पण ज्यावेळी आम्ही सर्व बसलो आणि विषय झाला, नाना होते, सुदर्शन होते, प्रकाश होतो, आम्ही 4 जण बसलो. विषय झाला की पहिल्या दिवशी महाराज पाहिजे. का पाहिजे त्याचं कारण आहे. कारण मोठे बाबा जेवढं चांगल्या पद्धतीने उमेश महाराज सांगतील तेवढं कोणाला सांगतील असं वाटत नाही, म्हणून महाराजांना तारीख बदलावी लागली. आणि मला वाटतं कदाचित दुसरा कुठलाही सप्ताहाचा कार्यक्रम आला असता तर महाराजांनी तारीख बदलून दिली नसती, पण मोठे बाबांचा कार्यक्रम होता म्हणून बाबांनी लगेच सांगितलं मला सेवा करायची बाबांची, केव्हाही येतो, काही विषय नाही. आणि महाराजांनी ती सेवा स्वीकारली. त्याबद्दल प्रथमतः श्री गुरु मोठे बाबा भक्त परिवार धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्याच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या सेवेतून बऱ्याच काही अशा घटना होत्या ज्या मोठे बाबांबद्दल सर्व श्रोते वर्गांना कळाल्या. काय होते मोठे बाबा हे आपण जेवढं मुक्त अंतकरणाने सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला, निश्चितपणे बाबांची आपल्यावर विशिष्ट प्रकारची कृपा होती हे यातून जाणून दिसतं. या ठिकाणी आजची कीर्तन सेवा ज्यांच्या वतीने होती समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ बोराडी, तसेच विकास धनराज पाटील गिधाडे तालुका शिरपूर, तसेच श्रीहरी भक्तिपरायण किसान भजनी मंडळ अर्थे बुद्रुक, श्रीहरी भक्तिपरायण अशोक पंडित पवार, कुणाल शिवाजी पाटील, किशोर नाना पाटील धमाने तालुका शिंदखेडा यांच्या वतीने आजची कीर्तनाची सेवा होती. आजचे संत पंगत श्री भक्तिपरायण नरेंद्र शुक्लाल चौधरी आणि रवींद्र दौलत धनगर यांच्या वतीने यांना धन्यवाद. मी यजमान आणि पंक्तीचे यजमान मी सर्वांना कृपया इकडे बोलवणार आहे की त्यांनी श्री गुरु मोठे बाबांची प्रतिमा घेऊन जायची आहे. किसान भजनी मंडळ, बोराडी भजनी मंडळ, विकासदादा अशोक पंडित पवार, कुणाल शिवाजी पाटील, किशोर नाना पाटील धमाने यांनी कृपया इकडे यायचं आहे. तशाच पद्धतीने सुखलालजी चौधरी आणि रवींद्रनाथ दौलत धनगर जिथे असतील त्यांनी इकडे येऊन आदरणीय सुदर्शनजी दादा, आदरणीय परमेश्वर नाना यांनी शुभ हस्ते त्यांना श्री गुरु मोठे बाबांची प्रतिमा देऊन सन्मानित करायचं आहे. तदनंतर दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये दिंडी सोहळा होईल. मी सर्व माता भगिनींना विनंती करेल, दिंडी सोहळा म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत श्री गुरु बाबांच्या पादुका येणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे वरखेडे गाव म्हणजे हे पारमार्थिक संप्रदायाशी एकनिष्ठ असणारं गाव आहे. प्रत्येकाने आपल्या घरापुढे सडा समर्जन रांगोळी काढून ठेवायची आहे, कारण दिंडीचं स्वागत त्या पद्धतीने करायचं आहे. दिंडी अवघ्या 2 तास होईल, त्यानंतर हरिपाठ इथेच होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. त्याच पद्धतीने परवा आपल्या काल्याचे कीर्तन आहे आणि काल्याचे कीर्तन म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या पुरणपोळ्या उद्या माता माऊलींना पुरणपोळींची तयारी करायची आहे. किती पोळ्या करायच्या आहेत, आपल्या कुटुंबात किती लोक आहेत तेवढ्या लोकांचं जेवण होऊन दुसरे 4 लोक आपल्याकडनं जीव घातले गेले पाहिजे
एवढ्या पुरणपोळ्या प्रत्येक माता माऊलीने करून इकडे आणायच्या आहेत. त्याच पद्धतीने त्या डाळीचं जे पाणी आहे आमटीसाठी सर्वांनी एकत्र कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचतील, तुम्ही ते पाणी वेगळं ठेवायचं आहे. कारण ते आपण आमटी करतो ना रस्सी ज्या पद्धतीने, त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे. असो, उद्या सायंकाळी ठीक 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आदरणीय श्री भक्तिपरायण सुनीलजी महाराज मंगळापूरकर यांचं सुश्राव्य असे कीर्तन होईल. उद्याच्या कीर्तनाचे यजमान श्री हबब आरजी पाटील सर वाघळीकर, यशवंत लोटल पाटील सर गोंदूर, नारायण सेना खरे यांच्या स्मरणार्थ PN खैरनार सर वायपूर, तसेच श्री भक्तिपरायण लक्ष्मण धुडकू पाटील, श्री भक्तिपरायण भगवान नाटू बडगुजर फागणे, तसेच प्रवीण राजाराम माळी जिल्हा परिषद चिटणीस भाजपा, तसेच भिला बारकू माळी माजी उपनगराध्यक्ष शिंदखेडा व भाऊसाहेब पाटील शिंदखेडा हे उद्याच्या कीर्तनाचे यजमान असणार आहेत. उद्याही बहुसंख्येने आपण या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे ही आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच करायला आहे, नाव कोणाचं घ्यायचं, सर्व आपण बाबांचे भक्त आहोत. या न्यायाने सर्वजण उद्या येतील अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो. रामकृष्ण हरी.